आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड केलेत. करायलाही सोपे आहेत. उपवासासाठी किंवा मुलांनाही टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये आपण बरेच वाळवण करतो. मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने चला तर पाहूया. मी 1 किलो बटाटा घेतला. बटाटा शक्यतो नवाच घ्या, म्हणजे हा गोडसर नसतो. सालं काढून किसून घ्या. बटाटा उकडल्यानंतर थोडा वेळ थंड करून घ्या, म्हणजे त्यात पाणी राहणार नाही. हे पहा, या प्रकारे आपल्याला पूर्ण किसून घ्यायचं आहे. 1 किलो मी बटाटे घेतलेत. 1 किलोला साधारण 250 ग्राम, पाव किलो इतका साबुदाणा लागेल. साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतरही मिक्सरमध्ये छान वाटला जातो. कच्चा साबुदाणा इतका छान वाटला नाही जात, म्हणून हलका भाजून घ्यायचा आणि याला चाळून घ्यायचं आहे. भाजून आपल्याला परत चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता बटाटा पूर्ण किसला आहे. आता हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे. तुम्ही जिरं खाता असाल तर तुम्ही जिरंही घ्या आणि चवीनुसार मीठ. याला छान मिक्स करून घ्या. हे पहा, साधारण 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि जेवढा साबुदाणा लागेल त्यानुसार तुम्ही साबुदाणा मिक्स करा. कधी कधी बटाट्यामध्ये खूप जास्त पाणी असतं, त्यामुळं साबुदाणा थोडा जास्तही लागू शकतो. मी 1.5 वाटी साबुदाणा घेतला होता. तुम्हाला 2 वाटीही साबुदाणा लागेल. तर त्यानुसार तुम्ही हळूहळू पीठ मळताना तुम्हाला लक्षात येईल, त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे हातालाही चिटकणार नाही. आणि जसं आपण लाटतो घट्ट पीठ, त्याप्रमाणे पीठ तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे छान गोळा होईल. हे पहा, अगदी छान असा गोळा तयार झाला आहे. इतकंच घट्टसर पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता कुठल्याही पॉलिथिनला तुम्ही तेल लावून घ्या आणि या प्रकारे पापड तयार करून घ्यायचे. हे पापड करायला सोपे आहेत. थोडासा टाईम टेकिंग आहे, कारण तुम्हाला एक एक पापड लाटावे लागेल, पण खायला खूप खमंग लागतात. हे पहा, पुरी प्रेसनंही करू शकता तुम्ही. अगदी पातळ होतात. किंवा या प्रकारे जसं मी वरतून प्रेस करून केले पावभाजीच्या, जे प्रेस करायचं असतं त्यांनी. किंवा तुम्ही लाटण्यानं लाटूनही करू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं बनतं. हव्या त्या पद्धती तुम्ही वापरू शकता. करायला सोप्या आहेत आणि हे वाळतातही. एका दिवसामध्ये कडक उन्हामध्ये टाकलात तर 1 दिवसभरामध्ये छान वाळतात. हे पहा, लाटण्याने लाटूनही छान पातळ होतात. एकदाच तुम्ही प्लेटवर करून हळू उन्हात वाळू घालू शकता आणि करा. हे पहा, काढायलाही सोप्या पद्धतीने निघतात. हे पूर्ण दिवस मी वाळवले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढून घेतले. हलक्या हाताने काढून घ्यायचे. खमंग खुसखुशीत पापड तयार आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.